जय जिजाऊ. आज धाराशिव मध्ये समस्त शिवभक्तांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जो अपमानजनक वक्तव्य केलेले आहे बागेश्वर महाराज या बुवाना, तर त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व शिवभक्त जमलेलो आहोत. खरं पाहता ह्या मागच्या 2 वर्षापासून जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली वाढवण्यासाठी असं चिथावणीखोर भाषण करायचं किंवा एखादा मुद्दा घेऊन एखादा धर्माच्या भावना भडकवायचा, असं हे काम भाजप आणि त्याच्या संबंधित RSS चालवलं आहे. तर त्यांचा हा डाव महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, तो डाव हाणून पाडत आहे. पण तरी सुद्धा ज्या व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री असतात, RSS चे भागवत सारखे ज्येष्ठ व्यक्ती असतात, तर त्या व्यक्तीच्या समोर हा बागेश्वर जो दुसऱ्या राज्यातला आलेला बुवा आहे, त्याला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय माहित असणार आहे. त्यामुळे माझा त्या बुवाला हा प्रश्न आहे की त्याला नेमकी लुंगी नीट गुंडाळावी काय हे सुद्धा कळत नाही. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणारा हा बुवा, त्याला त्याची लायकी दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींनी असं आवाहन मी करते की बागेश्वर जर पुन्हा महाराष्ट्रात आला तर त्याला आम्ही त्याच्या लुंगीवर कधीच जाऊ देणार नाही, याची त्यांनी नोंद घ्यावी. आणि मुख्यमंत्र्यांना माझं आवाहन आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही फक्त RSS चे किंवा BJPचे व्यक्ती नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. त्यामुळे एखाद्या समाजाची भावना उद्विग्न होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीला थांबवणं गरजेचं आहे. पण तुम्ही चिथावणी दिल्यासारखं आहे असं आम्ही अर्थ घ्यायचा का, असा माझा प्रश्न आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात जे पूज्य आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यासारख्या महान व्यक्तिमत्वावर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, याची नोंद घ्यावी. काय आंदोलन करण्यात आलं, कशाबद्दल आंदोलन करण्यात आलं? आज धाराशिव येथे शिवप्रेमींच्या वतीने निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे. या मोर्चाचा उद्देश असा होता की मागील 2 वर्षापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ असतील, ताराराणी साहेब असतील, यांच्यावर अपमानकारक काही ना काही टिप्पणी करायची आणि त्याच्यामधून स्वार्थ साधून घ्यायचा काही लोकांनी ठरवून केलेलं आहे हे षडयंत्र. याच्यामध्ये पाटील मागच्या काळामध्ये सोलापूरकर असेल, तो तिरटकर असेल, त्यानंतर छिंदम असेल, तो कोशिर्या असेल, त्याच्यानंतर आताचा हा बागेश्वर महाराज असेल, सातत्याने ही RSS ची टीम छत्रपती शिवरायांना टार्गेट करत आहे. यांचा उद्देश काय नेमकं समजत नाही. महाराष्ट्रामध्ये यांना दंगल घडवायची का महाराष्ट्र त्याला अस्थिर करायचा आहे. पण याच्या मग यांनी लक्षात ठेवावं, शिवप्रेमी यांच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाहीत आणि छत्रपती शिवरायांचं कार्य यांच्या सांगण्यामुळे कुठं कमी होणार नाही. छत्रपतींची तुलना कोणाशीही केली जाते, उघड्या नागोबा बाबाशी कुठलीही तुलना केली जाते, त्याला गुरु मानलं जातं. काय केलं जातं तर काल तर त्या नालायक माणसानं हद्दच पार केली की छत्रपती शिवरायांनी स्वतःच लढाया मी हारलोय, आता थांबलोय, आता थकलोय मी आणि माझं मी शस्त्र मी तुमच्या हातातून करतो, हे असं कुठलंही विधान आजच्या कुठल्याही इतिहासामध्ये नव्हतं. मात्र जाणीवपूर्वक हे घडवलं जात आहे आणि याच्यामध्ये सरकार समोर असताना, स्वतः मुख्यमंत्री समोर असताना, स्वतः नितीन गडकरी समोर असताना हे वक्तव्य करतो. याच्यावर कारवाई का केली नाही? आमची सगळी शिवप्रेमींची एकच इच्छा आहे, ह्या हरामखोरावर ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा उद्रेक होईल. आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की धाराशिवच्या वतीनं ह्या जो बागेश्वर महाराज आहे, याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस ह्या धाराशिवच्या वतीने जाहीर करतो मी आज. त्या नायकाला उभा चिरला पाहिजे ही आमची धाराशिवकरांची भावना आहे. कारण सातत्यानं ही RSS ची टीम छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना, जिजाऊंना, ताराराणी साहेबांना ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत. हे षडयंत्र यांचं, या षडयंत्र मागं आपल्या शिवप्रेमींनी ओळखून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणलं की सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना एक संघ आणि सोबत घेऊन जाण्याचं काम या संतांनी केलं. आणि आजकाल नवीन कुणी संत म्हणून राज्यामध्ये, देशामध्ये वावरतायत, काही बोलतायत. काल परवा ते नागपूरच्या कार्यक्रमामध्ये धीरेंद्र कंसात तो धीरेंद्र शास्त्री, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास आहेत आणि जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे 16व्या शतकाच्या नंतर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास कसे होतात हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला, पण त्यावेळेस तो हाणून पाडण्यात आला आणि ते कोर्टात सिद्ध झालं की ते समकालीन नाहीत आणि ते त्यांचे गुरुही नव्हते. आणि त्या कालच्या परवाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, नितीनजी गडकरी होते, सरसंघचालक भागवतजी होते. हे सगळे असताना हे निमूटपणे ते बघत होते. मला वाटतं की यांनीच त्यांना ही माहिती चुकीची पुरवली आणि ते धीरेंद्र शास्त्री यांनी त्या ठिकाणी बोलली गेली.
याआधी नालायक असलेला राज्यपाल होऊन गेलेले आपल्या राज्याचे भगतसिंग कोश्यारी, त्यांनीही शेण खाण्याचा प्रयत्न केला. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना कसं शिक्षण लेखता येईल, कसं रामदास स्वामी त्यांचे गुरु आहेत हे मांडण्याचं काम हे वारंवार करत आहेत. पण याने साध्य काहीच होणार नाही. या राज्यातील लहान मुलाला सुद्धा माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण होते. ज्या राजाने स्वतःच्या पराक्रमावर हे राज्य उभा केलं, सर्वांना समतेचा संदेश दिला आणि या राज्यामध्ये संत तुकाराम महाराजांसारखे, संत नामदेवासारखे, आपले गोरा कुंभार चोखामेळासारखे समतावादी विचारांचे संत होऊन गेले. त्यांनी समाजामध्ये समता बंधुता एकता प्रस्थापित केली. पण हे कोण बंधू संत म्हणून फिरत आहेत, हे विषमतावादी आहेत आणि हे वीज फिरण्याचं काम करत आहेत, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. दुसरा महत्वाचा विषय, परवा तो आमदार गायकवाड ज्याने शिवाजी कोण होता याच्या लेखकाला शिवीगाळ केली, आरक्षण भाषेत टीका केली, त्याचा देखील या ठिकाणी आम्ही ते पुस्तक वाचून निषेध नोंदवलेला आहे.